काही घरांचे जे दरवाजे आहेत ते दक्षिणमुखी असतात किंवा उत्तरेला असतात, तर त्यासाठी असं म्हटलं जातं की दक्षिणमुखी हनुमानाचा फोटो घराच्या दरवाजावरती ठेवायचा असतो. खूप चांगला प्रश्न आहे हा. बघा, मी खूप जणांच्या घराच्या दरवाज्यावरचे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती काढायला लावलेत सर. बघा, आपण अतिथी देवो भव म्हणतो, बरोबर आहे. बरोबर. मी आता तुमच्या स्टुडिओमध्ये आलो, तुम्ही माझं स्वागत केलं आणि मला मध्ये बोलवलात. तुम्ही मला कुठं बसवलं? तुम्ही मला चेअरवर, खुर्चीवरती बसवलात, मान सन्मान दिलात, आल्या मला पाणी चहा विचारलात, बरोबर आहे. ते तर देव आहेत. तुम्ही देवाला दारात कसं बसवू शकता? मंदिरामध्ये जिथं मोठे मोठे मंदिर आहेत किंवा छोटे मंदिर आहेत, तर त्यांच्या दरवाजाच्या कमानीवरती गणपती असतो. तो अधिकार देवाला आहे, आपल्याला नाही आहे. आणि ज्यांच्या घरा, तुम्ही एक नोटीस, आता हे जे बघतायत पॉडकास्ट त्यांनी अनुभवा, ज्यांच्या घराच्या दारावरती गणपती आहेत, त्या वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही. त्यांची वैचारिक मतभेद ज्यांच्या होतात. घरामध्ये फोटो आहेत, ज्यांच्या दरवाजावर किंवा दरवाजाच्या वरती गणपती आहे, त्यांच्या घरामध्ये मुलांचं आणि वडिलांचं आणि मुलाचे मत पटत नाहीत. मतभेद असतात. मतभेद म्हणतो, मनभेद नाही, मतभेद. वडिलांच्या मनात वेगळंच असतं, पण लेकरांच्या मनात वेगळंच असतं. पण आता वडील आहेत, ऐकावं तर लागणारच आहे, म्हणून ते मजबुरीने ऐकत असतात. आणि दारावर जर गणपती असला तर लक्ष्मी यायला फार अडचण होते, त्रास होते. त्याच्याऐवजी तुम्ही स्वस्तिक चिन्ह लावू शकतात, ओम चिन्ह लावू शकतात, शुभ चिन्ह लावू शकतात. आपण देवाला दारात बसू शकत नाही. देवाची जागा ही घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि ती पूजनीय आहे.